नमस्कार, मी साक्षी पांच्या न्यूज अनकटच्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल, निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर 6 दिवस नो पार्किंग। लोकसभेतील पराभवामुळे आता लाडकी बहीण आठवली, उद्धव ठाकरे यांची महायुतीवर टीका। सत्तेसाठी भाजप दाऊदला निवडणुकीत उभं करेल, त्याला सत्ता जिहाद म्हणायचं का, नाना पटोलेंची टीका। आणि बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी सातारा जावळी मध्ये प्रसिद्ध केला जाहीरनामा। आता पाहूयात सविस्तर वृत्त। शिवाजी पार्कवर म्हणजेच आज गुरुवारी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी सुरक्षेच्या दृष्टीने कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून वाहतूक मार्गात देखील बदल करण्यात आले। मोदींच्या सभेसाठी सर्व प्रमुख नेत्यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक हजर राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर तसेच कार्यक्रमस्थळी जाण्याच्या मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेता गुरुवारी सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आले असून पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले। विधानसभा निवडणुकीचं तिकीट नाकारल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या। ते काही दिवस घरातून गायब देखील होते। वनगा ओक्सोबोक्सी रडत असल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होता। एका मुलाखतीमध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले होते। दरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये दिलजमाई झाल्याचं चित्र दिसून येते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार श्रीनिवास वनगा एकाच स्टेजवर आल्याचं पाहायला मिळालं। सिंधुदुर्ग येथील जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर टीका केली आहे। आपलं सरकार आल्यानंतर बऱ्याच गोष्टी करणार, आज यांनी महिलांबाबत घोषणा केल्यात। मोदीजी तुम्ही 15 लाख देणार होता, मग 1500 वर का आलात, असा सवाल ठाकरेंनी केला। आता यांच्या योजना येत आहे, आजपर्यंत भाव फक्त गद्दारांनाच होता, तुम्हाला आम्हाला नव्हता। लोकसभा निवडणुकीत यांना फटका दिल्यानंतर यांना लाडक्या बहिणी आठवल्या, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर केली आहे। देश एक आणि अखंड आहे, तरीही भाजपचे नेते बटेंगे कटेंगेचा नारा देऊन दिशाभूल करताय। भाजप आरएसएस मधील कोणीही देशासाठी बलिदान दिलेलं नाही, परंतु देशाचे ऐक्य व अखंडतेसाठी काँग्रेस पक्षाच्या 3 नेत्यांनी बलिदान दिले। भाजप व आरएसएस संविधानाला संपवण्याचं काम करताय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, त्यांना धडा शिकवा, असं आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलंय। खरगे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलत होते। गोंदियाच्या तिरोडा मतदारसंघात महायुतीचे शरद पवार गटाचे उमेदवार गड्डू बोपचे यांच्या प्रचारासाठी आमदार रोहित पवार यांनी गोरेगाव शहरात प्रचार सभा घेतली। यावेळी त्यांनी विरोधक आणि विद्यमान आमदारांच्या न झालेल्या विकास कामांचा समाचार घेत महाविकास आघाडीची सरकार येताच तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील समस्या प्राधान्याने सोडवू असं आश्वासन मतदारांना दिलंय। की जर मी उद्या आमदार झालो तर माझे 3 संकल्प तेवढे सांगतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो। समजा मी उद्या आमदार झालो आपल्या आशीर्वादाने, तर माझ्या आमदारकीचा मानधन सुद्धा मी माझ्या घरी खर्च करणार नाही। माझ्या आमदारकीचा जो मानधन असेल त्याची 60% राशी ही माझ्या मतदारसंघातील गरीब मुलं असतील, ज्यांचे आई वडील त्यांना शिकवू शकत नसतील, किंवा एखादी माझी विधवा बहीण असेल, त्याची लहान लहान मुलं आहेत पण शिकायची इच्छा आहे पण पैसा नसेल, अशा मुलांच्या शिक्षणाचा खर्च तो आपण आमदारकीच्या माझ्या पगाराच्या 60%तून आपण करणार, असं संकल्प मी आपल्या समोर करतो आहे। दुसरं, आपण आमदार झाल्या पहिल्या 4 महिन्यामध्ये 2 ॲम्ब्युलन्स घेणार आहे आणि आपल्या मतदारसंघामध्ये त्या दोन्ही ॲम्ब्युलन्स आरोग्य सेवेसाठी ॲक्सिडेंट झाला असेल, मेडिकल कॅज्युअलिटी असेल, इमर्जन्सी असेल, अशा वेळेस ती मोफत सेवा आपण आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या मायबाप जनतेला देणार आहे। आणि साहेब, तिसरं, माझं 20% राशी ही माझ्या मतदारसंघाचे हँडिकॅप लोक असतील, भगिनी असतील, मुलं असतील, अशा लोकांच्या उत्थानासाठी त्यांना जिथं काही आवश्यकता पडेल त्या ठिकाणी आपण आपल्या मानधनचा 20% रुपया हा त्यांच्यासाठी खर्च करणार, अशा प्रकारचा संकल्प आपण आपल्या मायबाप जनतेसमोर आपल्या पुढे ठेवलेला आहे। आपल्याला एवढी विनंती आहे की आपण या येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी जे 5 वर्ष निस्वार्थ भावाने काम केलं आहे, मागच्या निवडणुकीत मी पराभूत झालो होतो, आपला आशीर्वाद माझ्या पाठीशी थोडं कमी पडला, ठीक आहे, तुम्ही मायबाप जनता आहे, तुम्हाला वाटलं असेल की गुड्डू अपरिपक्व आहे म्हणून, कदाचित ही संधी गमावल्यानंतर गुड्डू अपरिपक्व होऊ शकतो। मला असं वाटतं की आता मी परिपक्व झालो आहे आणि म्हणून ज्याप्रमाणे एखाद्या मुलाची जिद्द असते ना। बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ, पाहत राहा न्यूज अनकट।
ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठा मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. सुवरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम सुवरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया जशी संस्कृती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित बातमीपत्र. भाजपचे नेते बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, वोट जिहाद यासारख्या घोषणा देऊन छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात धर्माच्या आधारावर फूट पाडताय. सत्तेसाठी उद्या भाजप कुख्यात माफिया दाऊदला निवडणुकीत उभं करेल तर त्याला काही सत्ता जिहाद म्हणायचं का, असा संतप्त सवाल विचारून लोकशाही आणि संविधान मान्य नसणारा भाजप वोट जिहादचा नारा देऊन मतदारांचा अपमान करतोय, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. पाटण तालुक्यातील गावभेट दौऱ्यादरम्यान हेळवाक येथे निवडणूक भरारी पथकाने मंत्री शंभूराज देसाई यांच्या गाडीची तपासणी केली आहे. यावेळी देसाईंनी भरारी पथकाला तपासणीसाठी संपूर्ण सहकार्य केले असून त्यांच्या ताफ्यातील गाड्यांमध्ये कोणत्याही आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या नाही. भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर थेट निशाणा साधलाय. कुठलं बी टाकलं होतं असं विचारत बारामतीची मोठी ताई सुप्रिया सुळे रोज उठतात आणि खोटं बोलतात. परवा म्हणाल्या, महाराष्ट्र सरकारची तिजोरी खाली आहे, तिजोरीत 1 रुपया नाही. तर 2 दिवसांपूर्वी या खोट्यांचं सरदार राहुल गांधी काय म्हणाले, महाराष्ट्रातल्या बहिणींना 3000 रुपये देणार, यांच्यावर विश्वास ठेवू नका, असं देखील चित्रा वाघ म्हणाल्या. माजी मुख्यमंत्री व महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरेंची सलग 3 दिवस तपासणी करण्यात आली आहे. 2 वेळा हेलिकॉप्टर मधून उतरताना आणि एकदा गोवा महाराष्ट्र सीमेवर ठाकरेंची तपासणी करण्यात आली आहे. यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका होऊ लागताच काल सकाळी अजित पवारांच्या बॅगची तपासणी देखील करण्यात आली. तर दुपारी पालघरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली. सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगांची देखील तपासणी करण्यात आली आहे. भंडारा विधानसभेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी नाना पटोले हेलिकॉप्टरने दाखल झाले असता शहापूर येथे हेलिकॉप्टर मधून उतरताच त्यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली. हेलिकॉप्टर मधील बॅग मध्ये पथकाला जेवणाच्या प्लेट्स व औषध मिळाल्या. यावेळी नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर चांगलाच निशाणा साधलाय. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठा मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. सुवरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे.
म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. पुण्याच्या इंदापूर विधानसभा मतदारसंघात यंदा दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांच्यात चुरशीचा सामना रंगणार आहे. हर्षवर्धन पाटलांच्या विजयासाठी त्यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील आणि मुलगी अंकिता पाटील ठाकरे या मैदानात उतरले असून या मायलेकींनी इंदापुरात पदयात्रा काढत मतदारांना आवाहन केल्याचं पाहायला मिळालं. भंडारा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या प्रचारार्थ काल अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचा रोड शो पार पडला. मराठीच्या अस्मितेसाठी लढणारा तरुण नेतृत्वाला तिसऱ्यांदा विजयी करून विधानसभेत पाठवा. हा विजय लाडक्या बहिणींच्या अस्मितेचा असल्याचं आवाहन यावेळी वर्षा उसगावकर यांनी केलंय. या रोड शो वेळी महिलांची मोठ्या संख्येत उपस्थिती पाहायला मिळाली. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील गुळुंचे येथील ज्योतिर्लिंग देवाची काटेबारस यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे आपला नवस फेडण्यासाठी अगदी पाण्यात सूर मारावा अशा पद्धतीने भाविक काट्यांच्या ढिगारात उड्या मारतात. दिवाळी पाडव्याला घटस्थापनेने सुरू झालेल्या या काटेबारस यात्रेची सांगता काटेमोडपणाने झाली. ज्योतिर्लिंगच्या या यात्रेचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक गावामध्ये यात्रा भरत असतात. त्या प्रत्येक यात्रांचं काही वैशिष्ट्य असतं. असेच एक वैशिष्ट्यपूर्ण यात्रा आज आपण तुम्हाला दाखवणार. तुम्ही माझ्या या बाजूला पाहू शकता की अगदी काट्यांच्या ढिगाऱ्यामध्ये सूर मारावा अशा पद्धतीने सूर मारण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. ही आहे गुळुंचे येथील काटेबारस यात्रा आणि गुळुंचे येथील काटेबारस यात्रेमध्ये भक्तगण काट्यांच्या ढिगाऱ्यामध्ये अगदी पाण्यात सूर मारावा अशा पद्धतीनं सूर मारत असतात. अनेक भक्तगण जे आहेत हे काट्यांच्या ढिगाऱ्यामध्ये उड्या घेत असतात. अगदी काही भक्तगण तर उघड्या अंगाने या काट्यांच्या ढिगाऱ्यामध्ये उड्या घेत असतात. जवळपास 350 ते 400 वर्षाची परंपरा असल्याचं या भागातील लोकांकडून सांगण्यात येतं आणि गुळुंचे येथील ही काटेबारस यात्रा प्रसिद्ध आहे. ही यात्रा पाहण्यासाठी अनेक भक्तगण किंवा भाविक या ठिकाणी पाण्यात सूर मारावा अशा पद्धतीनं काट्यांच्या ढिगाऱ्यात उड्या मारलेल्या जातात आपण पाहतो. ही यात्रा जी आहे ती दिवाळीच्या पाडव्याला सुरू होते. दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी घटस्थापना या मंदिरामध्ये केली जाते आणि यानंतर बारशीला म्हणजे काटेबारशीला या काटेमोडवनानं या यात्रेची सांगता होत असते. राज्यातील अनेक भागातून अनेक लोक ही काटेबारस यात्रा पाहण्यासाठी मोठ्या उत्सुकतेने आलेला आपल्याला पाहायला मिळते. न्यूज अंकसाठी राहुल शिंदे, गुळुंचे. सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातून बिग बॉस फेम अभिजित बिचुकले अपक्ष निवडणूक लढवत असून त्यांनी या मतदारसंघासाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील प्रलंबित प्रश्नांसोबत सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातील स्थानिक प्रश्नांवर तोडगा काढणार असल्याचा विश्वास जनतेला दिलाय. न्यूज अनकटच्या माध्यमातून महायुती आणि महाविकास आघाडीवर देखील त्यांनी टीका केली आहे. त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ओमकार सोनावले यांनी. बिग बॉस फेम डॉक्टर अभि बिचुकले सातारा जावली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. त्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर आज त्यांनी त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. आपल्यासोबत डॉक्टर अभि बिचुकले आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीने आपला जाहीरनामा आहे, नक्की कोणते मुद्दे घेऊन तुम्ही या विधानसभा निवडणुकीमध्ये उतरलात? जाहीरनामा तुमच्या समोर त्या ठिकाणी प्रकाशित करत असताना असलेले मुद्दे क्रमांक 1 आहेत. सातारा तालुक्यातील शहर सोडून आणि शहरामध्ये पाण्याचा इतका दुष्काळग्रस्तता आहे. म्हणजे ज्या ठिकाणी माझा जन्म झाला, गुरुवार पेठ असेल, केसरकर पेठेत आम्ही राहतो, तिथं पाणी कधी येतं ते बघा तुम्ही. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सगळे रोड मला तालुक्यातले सिमेंटीकरण करायचं आहे. दुसरी गोष्ट, सातारा तालुक्यातनं प्रश्न सुरू करेन मी. मराठा आरक्षणावरती सुद्धा मी आता येणार आहे. त्या वंचित, गरीब, गोर गरीब, दरिद्री अशा सर्व मराठी बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे अशा हेतूचा मुद्द्याचा मी पूर्णपणे पाठीराख आहे. पण ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी काहीच केलं नाही. देवेंद्रजींनी सांगितलं की बाबा 70,000 कोटींचा घोटाळा झाला आहे, अजित पवारांनी तो केला आहे आणि तिथं अर्थ मंत्रालयाच्या चाव्या त्यांच्या हातात देतात. म्हणजे इतका
मतांचा, जनतेच्या मतांचा अवमान मी बघितलेला नव्हता. अजून मी इतका म्हातारा नाही झालो, पण मी इतकं प्रौढ झालो आत्ता की मी बघत गेलो. 20 वर्ष निवडणुका लढतोय, हे 20वं वर्ष असेल माझं. 2004 सालापासून नेहमी आम्ही अभिजित बिचुकले आणि शिवेंद्रराजे अशीच लढत झाली. मधले उमेदवार बदलत गेले. दीपक पवार कधी आले, दादा सकपाळ कधी आले, आता उबाटाचे कोणतरी आले. पण त्या ठिकाणी माझी लढत लढत असताना संपूर्ण जनतेला सांगू इच्छितो की दारू, मटणं, पैसा ह्याला भुलू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक वारसाला आणि शिवछत्रपतींच्या वैचारिक वारसाला निवडून देत असताना मतदान हे पूर्ण सजगपणे दूरदर्शन ह्या चिन्हाला करा. एक ब्रीदवाक्य मी केलं आहे सातारच्या आपल्या विधानसभेच्या ह्या प्रचारासाठी. दोन्ही राजांच्या वादाचे घेतले सातारकरांनी आजवर दर्शन. म्हणूनच शिवछत्रपतींचे वैचारिक वारस सर्वांगीण विकासासाठी घेऊन आले चिन्ह दूरदर्शन. नक्कीच. पण आता संपूर्ण महाराष्ट्राबद्दल पण तुम्हाला खूप काही माहिती आहे किंवा राजकारणामध्ये तुम्ही असताय. या संपूर्ण राजकारणामध्ये पाहताना महायुतीकडून माझी लाडकी बहीण किंवा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे, त्याचा फिवर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतोय. तसेच महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात देखील महालक्ष्मी योजना म्हणून त्यांनी 3,000 रुपये देण्याचं जाहीर केलंय. त्याच्याकडे कसं बघताय तुम्ही? त्याच्यापेक्षा माझ्या जाहीरनाम्यामध्ये काल आपण साताऱ्यामध्येही बोललो होतो आणि बारामतीमध्ये सुद्धा तो मुद्दा बोलताना राहिला होता की ज्या संपूर्ण ॲक्टिव्ह महिला आमच्या भगिनी आहेत, ॲक्टिव्ह म्हणजे स्किलफुल, त्यांना 25 लाख रुपये कर्ज वार्षिक फक्त 1 ते 2% द्या, ही माझी मागणी आहे. आता कुठला पक्ष ही मागणी चोरतोय ते मला बघायचं आहे, हे रेकॉर्ड ठेवा, कारण ही मागणी मी करतोय. आणि सातारच्या माता भगिनींना सांगतो की अभिजित बिचुकले अगर एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैं अपने खुद की छोड़ो अपने खुदा की भी नहीं सुनता. माझ्या भगिनींसाठी, मातांसाठी मी 25 लाख रुपये आणेन. त्यांच्या स्किलसाठी 1% फक्त मला विधान भवनात पाठवा. नक्कीच. हे होते डॉक्टर अभिजित बिचुकले यांनी आपल्या सातारा जावली विधानसभा मतदारसंघातून जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे आणि एकूणच संपूर्ण विकास कामं किंवा आहेत त्याच्याबद्दलच्या शाश्वती देखील मतदारांना देत अभिजित बिचुकले यांनी आपल्या प्रचाराला आजपासून सुरुवात केलेली पाहायला मिळते. ओमकार सोनाली, न्यूज अनकट, सातारा. या बातमीसह वेळ झाली. बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.